जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. उजनी धरण म्हणजेच यशवंत सागर जलाशय हे सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो नागरिकांसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या धरणातील पाण्याच्या प्रदूषणाबाबत विविध सामाजिक संस्था, पर्यावरण अभ्यासक आणि लोकप्रतिनिधींकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते औद्योगिक आणि सांडपाण्यामुळे धरणातील पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची शक्यता आहे. काही अभ्यासांमध्ये पाण्यात जड धातू आणि इतर प्रदूषक घटक आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत ही चर्चा सुरू आहे. उजनी धरणातील पाणी सोलापूर शहरात जलवाहिन्यांद्वारे आणले जाते. त्यानंतर सोरेगावसह विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये प्रक्रिया करून ते नागरिकांना पुरवले जाते. महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणा पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी विविध उपाययोजना करत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासन, पर्यावरण विभाग आणि इतर यंत्रणांकडून प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. नवीन जलवाहिनी प्रकल्पामुळे पाणी पुरवठा अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने घरगुती पातळीवर पाणी शुद्ध करून वापरणे, नियमित आरोग्य तपासणी करणे आणि अधिकृत यंत्रणांकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. मित्रांनो, पाणी हा जीवनाचा आधार आहे. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेबाबत जागरूक राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या विषयावर तुमचे मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरं, सोलार हब, टोल नाका. जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग. क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए, शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल, केजी से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम. आज ही दाखिला लें. शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर.